तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सुधीर दारुंटे चालता बोलता या चॅनल वरून आज आपण आलो आहे येवल्यामध्ये. आणि आपल्या मागे ना काही मुलं दिसते, तर बघूया गटर आमोशाचं त्यांचं काय नियोजन. तर चला त्यांना विचारू आपण. तर सर, मी चालता बोलता या चॅनल वरून आलोय आणि गटर आमोशाचं काय नियोजन आहे तुम्ही थोडक्यात सांगू शकता का आम्हाला? काही नाही, आमचे भाऊ भेटले होते, आता उद्या पार्टी देणार आम्हाला. हा, त्यांच्याकडे सगळं काही आहे. त्यांच्याकडून पार्टी व्हा तुम्हाला. हो. म्हणजे उद्याचं नियोजन त्यांच्याकडून आहे तुमचं. थोडक्यात गरीब लायकी आम्ही थोडस साजरं करू आम्ही काहीतरी. ठीक आहे, ठीक आहे. खुशीने. तर सरांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे. आपण अजून भरपूर कॅन्डिडेट आहे, त्यांना पण विचारू. गटर आमोशाचं तुमचं काय नियोजन आहे, थोडं आम्हाला थोडक्यात सांगू शकता का? तसं तर आपलं नियोजन वगैरे तसं काही नसतं. आता उद्या काय आपण एखादी रेडबुल घेणार, मंगळवारच्या बाजारातून चणे फुटाणे वगैरे आपण आणतच असतो, तर त्याचसोबत आपण उद्याची गटर आमोशा साजरी करणार. बस आपलं एवढंच. बाकी आपण माळकरी माणसं, त्याच्यामुळे आपला आणि गटरीचा आमोशाचा काही संबंध येत बाकी. तर सर माळकरी असल्यामुळे ते फक्त रेड बुलवरच खुश होणार आहे आणि त्यांनी मंगळवारच्या बाजारातून चणे फुटाणे आणले, तर त्यांची गटर आमोशा चणे फुटाणे रेड बुलवरच होणार आहे. नमस्कार सर, मी चालता बोलता या चॅनल वरून आलोय आणि नमस्कार. तुमचं गटर आमोशाचं काय नियोजन आहे हे आम्हाला थोडक्यात सांगू शकता का? निवेदन? हा? अरे भाऊ, दिवाळी आहे आमची ती. देवळी आहे? डायरेक्ट 5,000 रुपये डायरेक्ट शेटकून उचल घेणार आहे. काय बोलत्या? हा, त्याच्यात डायरेक्ट 4 किलो बोकड्याचं डायरेक्ट असं नाही का तरतरीत मटण आणणार आहे. अरे बापलेच मोठं नियोजन हा. दिसतं. हा. त्याच्यात 2 किलो डायरेक्ट सुक अरे बापरे, अजून? आणि 2 किलो डायरेक्ट भाजी करणार आहे. डायरेक्ट 4-5 भाकरी चुरून रास्यात खाणार आहे आणि डायरेक्ट सायरा पिक्चर पाहायला जाणार आहे. आणि तिथून आलो का 4-5 क्वार्टरी पेणार आहे, येड्या बाबळीत बसणार आहे आणि 2 तास डायरेक्ट लय रडणार आहे. आणि त्याच्यानंतर परत 4 क्वार्टरी पेणार आहे आणि डायरेक्ट 4-5 दिवसांनी उठणार आहे. तर सरांचं लेच आणि इकडे ते अहो, 1 मिनिट फक्त बोलू द्या मला. 50 रुपये दे आधी. 50 काय? 90 लागते.